बाबू काय ग सुनबाई काय दुखत? आव सासूबाईले पोट दुखू राहिलं. काय खाण्यात गेलं असं काही? आव कुठं काय खाल्लं मी एवढं. आई ग मग डॉक्टरला फोन कर. डॉक्टरला जावं तर डॉक्टरकडे जायची माझी इच्छा होईना बाई. चालवतच नाही मला, लय दुखू राहिलं. जिरका खाला असेल ना रात्री जास्त म्हणून. आहो तुम्ही झिरकं बनवलं ते तुमच्या हातचं इतकं भारी लागलं. चवा चवानं खाल्लं मग ते लागलं पोट दुखाय. हा ना बाई तेच झालं हो सासूबाई. आता काय करू, त्या डॉक्टरला फोन करू का आपण? हा फोन कर. हा ना थांब फोनच करते तर डॉक्टरला. येतो का नाही बी डॉक्टर? येईल फोन कर. हॅलो हॅलो. डॉक्टर साहेब आहे ना? हो हो शेंगुले डॉक्टर. हा मी काय म्हणते साहेब. कोण बोलता तुम्ही? अहो मी ती शांता नाही का वाटलावे. हो हो वाटला शांता. बर काय झालं? अहो माझं ना इतकं पोट दुखू राहिलंय. मग दवाखान्यात येते का? अहो दवाखान्यात यायची कॅपॅसिटीच नाही डॉक्टर साहेब. मी काय म्हणते, हा तुमची काय पायपिटी असेल ती देऊन टाकते मी, पण या ना तुम्ही इकडंच. हो आम्ही तिकडं येऊ पण मग थोडा वेळ लागेल. बरं बरं किती वेळ लागेल? तरी अर्धा पाऊण तास. चालेल चालेल तर मी ना काढीते तर कस तरी अंगाव मग आता काय. तुम्ही तवर आहे ना सोड्या खारप्या. बरं बरं चालेल चालेल. चालेल येतो. हा चालेल. ठेवू का? हो हो येऊ राहिले डॉक्टर. बरं झालं. हा येऊ दे. पण ते म्हणा दवाखान्यात गर्दी ना, मग मी येतो अर्धा तास. थोडासा आराम कर. हा, तेव्हाच झोपून येतील घेऊ का घरी? हा झोप. हा ते भांडे पडेल जराशे. जाऊ दे ते भांडे. झोपदाराशी आराम कर. डॉक्टर येऊस मी भांडे देते. बर बर. आई आई ग आई. घ्या तेवढे भांडे घासून बरं का सासूबाई. हा जाते भांडे घासाय. आई आई ग. याच घरी शांताबाईचं बरोबर घरी आलो पाय आपण. चला आता घरात जाऊ. शांताबाई. हा डॉक्टर साहेब आले का? हो आले शेंगुले डॉक्टर. या ना या ना. आहे ना? हो साहेब बसा बसा. आलो. हा. आई, काय करू आता. आवले पोट दुखू राहिलं. पोट दुखत? हो. मग तुम्ही काही खाल्लं होतं का? अहो काय नाही हो, रात्री ते शेंगदाण्याचं झिरकं खाल्लं. मा सासूने केलं होतं. मा सासूच्या हाताला अशी चव. असं चवा चवानी झिरकं 2-3 वाट्या झिरकं पेले आणि सकाळी जुलाब सुरू झाले. बरं जुलाब झाले तर झाले, नुसते जुलाब नाही होती, मग पोटच नुसतं चावून येऊ राहिले. हा का? हा म्हणजे असं आठवून येतं का? हा थांबा डॉक्टर साहेब मी आली जाऊन 2 मिनिटं. आई ग. आई. आई आई काय करू आता. शांताबाईचं लई पोट दुखू राहिलं. पहिलं असं बाईचं काय खाण्यात काय गेलं बा. हा पाण्याचा बदल झालाय का खाणं? आता ती म्हण मी जिरकं खाल्लं. काय पोट चावून येऊ राहिलं. आई बस झालं का पोटमुख? हा झालं हो डॉक्टर साहेब. सकाळपासून आहे ना 15 जुलाब झाले. 15? पार गळून गेले. जुलाब पाण्यावानी होत्या का असे घट्ट होत्या? आता जुलाब म्हणले हो घट्ट कशी काय होती, पाण्यावानीच होती ना हो. ना पाणीच फेक येतं का? अहो नुसतं पातळ. तुम्ही जुलाबाना फार गळून गेल्या. अहो काय सांगू, सकाळपासून उभंच राहा ना. आता तुम्हाला मी ना तपासून घेतो. हं हा हा थोडेसे झोपा मग तुम्ही आता. झोपू का? काम करा. अशा झोपा तुम्ही. बर बर. हं हा मी तुम्हाला तपासून घेतो. पटकन काहीतरी द्या बर का डॉक्टर हा लगेच देतो. झोपा तुम्ही झोपा. साहेब. झोपा असेल पाय लांबून द्या. बर बर.
काची झोप डॉक्टर साहेब, इतकं पोट दुखू राहिलंय, आता काय सांगू तुम्हाला. अहो आता चेक केल्याशिवाय नाही जमायचं. मला आहे ना, एक तर तुमचं तोंड हातात नाही, तुम्ही जिरकं खाल्लं, बाजरीची भाकर खाली. हा? अहो डॉक्टर साहेब, मला काय माहितीये का असं होणार आहे, एवढं पोट दुखणार आहे. हा बरोबर तुमचं आहे. नाव काय म्हणले डॉक्टर साहेब? आमचं शंगुळे, हा हा शंगुळे डॉक्टर. अहो तुम्ही फॅमिली डॉक्टर आहे तरी माहिती ध्यानात नाही पा. हा. आमची फॅमिली डॉक्टर आहे ना. हो कांचे ना. हा कुणी इकडं दुखतं का जास्त? हा. अहो इथं पोटात. पोटी इकडे. बर थांबा हो, लई खळखळ वाजत आहे नळ्या तुमच्या. हो हा? हो, म्हणजे पाण्यानं असं तुमचं पोट आटून येतं ना. हा हा. हो लई ना वाजत. आई लय चावून येतो नुसतं. पटकन एखादी गोळी बिळी द्यावं डॉक्टर साहेब. थांबा म्हणजे राहू. थांबा वयच्या नीट वशाल. बरं तुम्हाला थंडी नाही, ताप नाही, फक्त पोटात दुखत हो तुमचं. हो. चालेल या बा. ते तुमचं पडून का राहिले सारखं? ते पडत ते थोडं दिलं झालं. हा हा. ऐका ना, हो. आता आहे ना, आता असंच झोपा 1-2 मिनिट. घे. आई आई आई. हो काय करू राहिले डॉक्टर? अहो तुमच्या पोटात आहे ना हा? पाणी झालं, पाणी. पाणी? हो आता पोट फाडायला लागल, तरी नस चोकअप झाली. अरे बापरे. मग आता पुन्हा पोट फाडायचंय. बापरे फाडायचं? हा, त्याच्यातलं पाणी काढून घेणार हा. आणि मग पुन्हा शिवून देणार. हो बापरे डॉक्टर काय बोलून राहिले तुम्ही? आता तुम्ही चांगले होते, सकाळपासूनच त्रास होऊ राहिला. मी का काही 4 वर्षापासून थोडे आतुर नाव पडले. अहो तुम्ही ऐका, तुम्हाला नीट व्हायचंय का मी नाही? काय म्हणते हं? डॉक्टर साहेब, काय? नका मला मी आहे ना म्हणजे आता बरं वाटायला लागलं थोडं. बरं वाटलं? हा हा. काय झालं, दुखत होतं ना. हा आता थोडं बरं वाटायला लागलं. बरं वाटलं. हा अहो पहा बरं, आपले लगेच गुण आहे शंभर डॉक्टर मानल्यावर. हा हा ना बाई, ते तुमचं हत्यार म्हणलं. हत्यार म्हणजे आपले हत्यारच असे चालते ना, हा लय गप्पा. बाबा डॉक्टर साहेब. आणि हत्यार पाहिल्या ना, पेशंट लगेच नीटच होत. हा नाही तुम्ही नुसतं तपासलं ना डॉक्टर साहेब. अहो तुम्ही एक काम करा ना शांताबाई, हा. तुम्ही पदा तर खरी, मी तुमचं पोट इतक्यात नीट करून देईन. नका डॉक्टर साहेब. अहो मी नीट झाले, आता काय गरज आहे पोट हे करायची? नाही तसं आहे ना हा. शंभोल्या डॉक्टरचा गुण आहे. हो, आमचं नुसतं हत्यार काढलं ना तर लगेच पेशंट नीट होत. तसं तुम्हाला बरं वाटलं का? अहो तुम्हाला सांगते. नाही तर थांबा थोड्या वेळ झोपा. मी नाही डॉक्टर साहेब, मी आता एकदम ओके झाले. ओके झाले. हा मला आता आहे ना एकदम मस्त बरं वाटायला लागलं. आता काय नाही, तुम्ही जा. जाऊ का? हा आणि एक काम करा मग, हा तुम्हाला जर पुन्हा त्रास व्हायला लागला हा तर मग तिकडेच या दवाखान्यात. हा हा. हा येते. या. आणि मी काय म्हणतो ऐका, हा आता माई फी वगैरे द्या. हा. तुमची फी पण देते. थांबा पैसे आणते घरात. हा ना हत्यार काढलं बाई नीट जाते. डॉक्टर हा? साहेब किती पैसे झाले तुमचे? आता माझे ना, मला 500 रुपये द्या. हा नुसते 5. तपासायचे. हो मग आता तुम्ही म्हण पोट फाडायचं नाही, निश्चय झाले. हो नुसतं तुम्हाला हात लावला तरी गुण आला याचा विचार करा ना. हा, मग शंभर हात डॉक्टर. लावल्याने गुण येतो. हा. माल मोठ आहे. काय? नाव हा तुमचं डॉक्टर आहे ना तुम्ही? अहो हात लावला तो माणूस पेशंट नीट होतो म्हणजे किती मोठा असं. म्हणजे तुमच्या हाताचा गुण आहे नुसता. हो हाताचा. हा मी काय म्हणते, तुम्ही हे पैसे घ्या. इड भेटले वर नका भेटू. काय? नाही म्हणजे इडच पैसे घेऊन जा. ते काय म्हणते ना व्यवहाराला केले राव. केले राव. हा आले ना तुमचे पैसे. आले हा किती दिले तुम्ही? दिले ना. अहो 500 झाले. हा मग बरोबर आहे, 500च म्हणले तुम्ही. हा 500. हा म्हणलं आता अजून काय वाढवा देतात काय? वाढवा कश काय दिली डॉक्टर अहो साहेब? नुसतं तुम्हाला हात लावला तरी नीट झाल्या. नाही तुम्ही म्हणजे
देवच आहे हो डॉक्टर साहेब, तुमचा लय गुण आहे हो. अहो देवाची म्हणजे तुम्हाला नीट चेक केला असं तरी तुम्ही नीट झाले याचा विचार करा. हा हा तेव्हा कसं काय असं शेंगुळे डॉक्टर. या मग शंभर डॉक्टर. एक पेशंट आहे आमच्या दवाखान्यात. हा फोन आलता मागं वाटाणा, हा. त्याची नेमकी डिलिव्हरी करायची. हा का? हा, ती मग बाई- तुम्ही लवकर जा, ती बाई पक्की आडवी पडली. नीट करा बर का. हो हो हा हा. नाही तर पोरही जायचं बाई जायची. नाही नाही काय म्हणते तुम्ही. नाही नाही, पोराला आणि बाळाला दोघांना सुखरूप ठेवा. नाही नाही तुम्ही आधी म्हण पोराई जायचं बाई जायची म्हणजे. हो नाही नाही, अहो तुमचं एवढं मोठं नाव आहे, तुम्ही किती हुशार डॉक्टर आहे. असं कोण कोण म्हणलं, असं कोण म्हणलं. अहो तुम्ही बोलले नाही का. नाही हो. अहो मग तुम्हीच आमच्या धंद्यावर परिणाम करशालच. नाही हो नाही. अहो जुना डॉक्टर आहे, किती केलं तर शेंगुळे डॉक्टर काला म्हणते. हा नाही नाही. अख्ख्या ज्याच्या त्याच्या तोंडात शेंगुळे डॉक्टर आहे. हा किती नंबर राहते तुमच्या अहो गावात. अजूनही येऊन पा खूप नम्र का. हा या या. ओ डॉक्टर शंभुळे, तुमचं राहिलं ना. हा हा ये तू पिन ते राहिलं नाही. हा हो. थांबा थांबा. ते घरी गेल्यावर घाला, घरी गेल्यावर. बरं असं तुम्ही जा आता ना. जाऊ दे आता, लय डोक्याचं खोकं झालं. डोक्याचं खोकं झालं म्हणजे काय बोलले तुम्ही. अहो तसं नाही म्हणले, मग? तुमचं डोकं म्हणजे हुशार तज्ञ डॉक्टर आहे तुम्ही. अहो तज्ञ आहे म्हणून तर तुम्ही नीट झाले, हात लावले लावले. बाबा बाबा, असा डॉक्टर पहिल्यांदा पाहिला मी. मग हा. सांगा आपलं नाव. हा, या. शेंगुळे डॉक्टरांनी नीट केलं. हो हो. या. काय ग हाम्याला डॉक्टर, इतकं पोट दुख राहिलं, एवढा भल्या मोठा चाकू काढला आणि मला म्हण तुमचं पोट फाडायचंय, पोटात पाणी झालंय. हा का डॉक्टर आहे का, हा गुरांचा डॉक्टर आहे. हा असे हा का माणसं मारायला निघला का काय. तेवढ्यात मी म्हणले नाही नाही डॉक्टर साहेब मला बरं वाटलं. तेव्हा शिम्याला म्हणतो हा का, बरं झालं दिलं काढून बाई. मग आता आहे ना एखाद्या मस्त पोटाच्या स्पेशलिस्ट डॉक्टरकडे जाते. या अशी थकेल गिरायक नको ग बाई. चला आता सासूला सांगते, त्या डॉक्टरचा काही गुण नाही आला आणि दुसऱ्या डॉक्टरकडे जाऊ.